नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे इतके दिवस झालं आपण ज्या गोष्टीची सर्वजण वाट पाहत होतो ती गोष्ट आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. म्हणजेच अन्नपूर्णा, त्याचबरोबर गौरी, त्याचबरोबर कमळी, राजन या सगळ्यांची भेट होणार आहे. आणि तीही अगदी मकर संक्रांतीचं हळदी कुंकू कॉलेजमध्ये कमळीनं ठेवलेलं असतं. त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये त्या सर्वांची भेट होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार, कोण या सगळ्याला म्हणजे ही भेट कोण घडवून आणणार आहे, गुरुजींनी दिलेला संकेत कसा खरा ठरणार, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता कॉलेजमध्ये परीक्षा चालू आहेत. कमळीला जेवढा देता येईल तेवढा त्रास कामिनी देत आहे, पण कमळी त्या सगळ्यावरती मार्ग काढत कमळी अभ्यास करत आहे आणि त्याचबरोबर कॉलेजच्या गोष्टींकडेही लक्ष देत आहे. आता इकडे कामिनी प्रिन्सिपलला फोन करून सांगत असते की काहीही झालं तरीही त्या कमळीला लवकरात लवकर या सगळ्यातून आपण तिला त्रास देऊन बाजूला करायचं आहे असं तिनं सांगत असते. तेव्हा मात्र प्रिन्सिपल सर म्हणतात की हे बघा, कसं आहे, माझ्या पद्धतीनं जे करता येईल ते मी करत आहे. तेव्हा मात्र कामिनी वारंवार त्यांना धमकी देत असते की हे बघा, तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला माहिती आहे की काय होऊ शकतं, त्यामुळं तुम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे. इकडे सरू मात्र आता घरी असते. नयनताराच्या घरी तिचं काम सुरू असतं, ते काम ती करत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे आता सरू ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करत आहे ते पाहून नयनतारासुद्धा तिच्यावरती खुश झालेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कमळीला प्रिन्सिपल सरांनी बोलवलेलं आहे आणि प्रिन्सिपल सरांनी बोलवून कमळीला एकच गोष्ट सांगितलेली आहे की आता पेपर झालेले आहेत आणि आता लवकरात लवकर पुढच्या गोष्टीची तयारी करायची आहे. आणि ती म्हणजेच की हळदी कुंकवाचा कार्यक्रम, मकर संक्रांतीचा कार्यक्रम तू बोललेली होती ते तुला करावं लागणार आहे. कमळी म्हणते की चालेल सर, आता परीक्षा झालेली आहे, आता जे इव्हेंट करायचे आहेत त्याच्या तयारीला लागते, असं कमळी सांगू लागते. तेव्हा मात्र प्रिन्सिपल सर म्हणत असतात की फक्त सांगायचं नाही आहे, ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या अंमलातही आणायच्या आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कमळी म्हणत असते की चालेल, काहीच हरकत नाही आहे, या सगळ्या गोष्टी करायला मी तयार आहे, असं सुद्धा कमळीने सांगितलेलं असतं. आणि इकडे कारण त्या प्रिन्सिपलला भरीच पाडणारी असते ती म्हणजे कामिनी. कामिनी वारंवार प्रिन्सिपलला फोन करत असते आणि त्यांना फक्त एकच गोष्ट सांगत असते की काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ठरवलेल्या आहेत त्या पद्धतीने झाल्या पाहिजेत. आता इकडे अन्नपूर्णाला सुद्धा कळलेलं असतं की कॉलेजमध्ये मकर संक्रांतीसाठी हळदी कुंकू आणि त्याचबरोबर तिळगुळ घ्या गोड बोला हा इव्हेंट होत आहे. आणि त्याचवेळी त्या इव्हेंटसाठी कमळीवरती जबाबदारी आहे. पण आता राजन आणि अन्नपूर्णाने या घरातल्या 3 ज्या नालायक बायका आहेत त्यांना बोलावून घेतलेलं असतं आणि त्यांना सांगितलेलं असतं की कॉलेजमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये कसलाही गडबड गोंधळ करायचा नाही. कारण आम्हाला दोघांना कुठंतरी शंका आहे की मागच्या वेळेस रक्तदान शिबिराच्या वेळेससुद्धा तुम्हीच काहीतरी गोंधळ घातलेला आहे, म्हणून कमळीच्या जीवावर ते बेतलेलं होतं. आत्ता फक्त माझी एकच इच्छा आहे आणि जर तसं काही केलं तर राजन म्हणतो की मी यावेळेस कोणाला सोडणार नाही, असं राजनने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अन्नपूर्णाने सुद्धा स्पष्ट सांगितलेलं असतं आणि ठणकावून सांगितलेलं असतं, कारण ह्यांना ठणकावून सांगण्याशिवाय कळणारच नाही हे अन्नपूर्णाला माहिती असतं. त्यानंतर कमळी येते आणि म्हणू लागते की अन्नपूर्णा मॅडम, असा असा कार्यक्रम ठरलेला आहे आणि त्याचबरोबर मला तुमची मदत हवी आहे. आणि त्याच वेळेस कमळी सांगत असते की कशा पद्धतीने हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा कमळी त्यांना सांगत असते की आपल्याला चीफ गेस्ट म्हणून बोलवावे लागणार आहेत. मग चीफ गेस्ट कोणाला बोलवायचं असं ठरलेलं असतं. तेव्हा ऋषीसुद्धा कमळीसोबत आलेला असतो. अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की नयनताराला बोलवूया, ती आपल्या कॉलेजची स्टुडंटही आहे आणि चांगल्या तिच्या करिअरमध्ये तिनं उंच पदावरती आहे. तर त्यावेळेस आपण हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र त्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा फायनली ठरतं की नयनताराला चीफ गेस्ट म्हणून बोलवायचं आहे. मग नयनताराला बोलवायचं हे ठरलेलं आहे आणि आता इकडे कामिनी आणि अनिकाच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली असते. मग ऋषी आणि त्याचबरोबर कमळी दोघंही तिथून जातात आणि त्यानंतर
मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की ते दोघंही गेलेले असतात. तेवढ्यात गुरुजी तिथे येतात. मग अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की अहो गुरुजी, तुम्ही मला बोलवायचं ना, मी आले असते तिकडे, तुम्ही कशाला कष्ट घेतलेत? तेव्हा गुरुजी म्हणतात की तशी महत्त्वाचीच गोष्ट सांगायची होती. येत्या ह्या काही दिवसांमध्ये तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. तुमची थोरली नात आणि थोरली सून या दोघीही तुम्हाला भेटणार आहेत. कारण याच्या आधी खूप वेळा मी तुम्हाला संकेत दिलेले होते, तुमची नात तुम्हाला भेटणार आहे. परंतु तुमची नात तुम्हाला भेटली नाही, म्हणजे भेटली पण तुम्हाला ती ओळखता आलेली नाही. परंतु आता तुमची सून तर तुम्हाला ओळखता येऊ शकते, कारण तिचा फोटो तुम्ही पाहिलेला आहे. तेव्हा अन्नपूर्णा जाम खुश होते. अन्नपूर्णा म्हणते, पण माझी नात? तेव्हा ते सांगतात की हो, तुमची नात तर इथे ऑलरेडी मुंबईत आलेली आहे आणि तुमची सून तुम्हाला भेटली की तुमची नात तुम्हाला ऑब्व्हियसली भेटणार आहे. कारण तुमच्या सुनेला ओळखणं तुमच्यासाठी अवघड नाही आहे. नातीला ओळखणं अवघड जात होतं, त्यामुळे लवकरच तुम्हाला ती भेटेल. आता हे सांगितल्यानंतर तिथे अनिका आणि कामिनी हे सगळं ऐकत असतात आणि त्या दोघींना खरं तर राग आलेला असतो. इकडे कमळी नयनताराकडे आलेली असते. कमळीनं चॅलेंज तर ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे नयनताराचे पैसे देण्याचं आणि कमळी लेटर घेऊन आलेली असते कॉलेजकडून आणि नयनताराला सांगते की असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तर त्यासाठी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमासाठी यावं. असं सांगितल्यानंतर इकडे नयनतारा तयार होते. नयनतारा म्हणते काहीच हरकत नाही आहे आणि मग सगळ्यांना या आणि त्याचबरोबर इकडे ते सांगते की त्या साधना मावशी आहेत ना, त्यांनाही घेऊन या आणि राधिका वहिनी वगैरे सगळेजण या, असं सांगितलं जातं. आता दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. कमळीने खूप सुंदर अशी तयारी केलेली असते. छान असं डेकोरेशन केलेलं असतं. स्वतः कमळीने सुद्धा छान अशी काळ्या रंगाची साडी नेसलेली असते. त्याचबरोबर निंगी, त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या मैत्रिणी, प्राजू सगळेजण तयार असतात. आता या कार्यक्रमामध्ये जशा महिलांचा सहभाग आहे तसाच तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत पुरुषांनी सुद्धा म्हणजे मुलांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला असतो आणि मुलंसुद्धा खूप छान पद्धतीने हे सगळं करत असतात. अनिकाची मात्र वाट लागत असते, कारण तिला प्रत्येक वेळेस काहीतरी स्वतःवरती घ्यायचं असतं, स्वतः केलं असं दाखवायचं असतं, पण इथे कमळीमुळं ती तोंडावर पडत असते. कार्यक्रम मात्र खूप छान पद्धतीने चाललेला असतो आणि प्रमुख पाहुण्या म्हणून नयनताराची एंट्री झालेली असते. तर नयनतारासोबत आता सरू, राधिका सगळेजण तिथे आलेले असतात आणि मग तिथे ऋषी येतो आणि कमळी जेव्हा पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो. ऋषी कमळीसोबतच असतो. ऋषी म्हणतो, काय झालं कमळी? कमळी म्हणते की ऋषी सर तुमच्या नयनतारा मॅडम बरोबर आलेल्या त्या. तर ऋषी म्हणतो, अगं त्याच साधना मावशी आहेत. तेव्हा कमळी म्हणते, नाही ती माझी आई आहे. आणि असं म्हणत कमळी तिकडे जात असते. तेवढ्यातच तिकडून राजन आणि अन्नपूर्णा या दोघांनी सुद्धा सरूला पाहिलेलं असतं. सरूला माहीतच नसतं की आपण कुठे जाणार आहोत आणि जेव्हा राजन आणि अन्नपूर्णाने सरूला पाहिलेलं असतं तेव्हा ते दोघंही धावत जातात आणि अन्नपूर्णाने सरूला मिठी मारलेली असते आणि गौरी तू कुठं होतीस इतके दिवस, असं म्हणत इकडे अन्नपूर्णा सरूला विचारू लागते. त्याचवेळी राजन तिथे आलेला असतो आणि राजन म्हणत असतो, गौरी तू मुंबईत आली का, आली नाहीस माझ्याकडे? खरं तर गौरी वारंवार राजनच्या समोर येत आहे, पण राजनपासून ती लांब पळत आहे. परंतु त्या दिवशी राजनचं बोलणं ऐकल्यानंतर गौरीला एक गोष्ट पटलेली असते आणि ती म्हणजेच की राजन अजूनही तेवढंच प्रेम करतोय माझ्यावर आणि माझ्या मुलीवर. आता त्यामुळं काहीच हरकत नाही आहे की त्यांच्यापासून लपून राहण्याची गरजच नाही आहे, हे तिने ठरवलेलं असतं. आणि तेव्हा ती सांगत असते की 17 वर्षापूर्वी एक गोष्ट घडलेली होती. तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात की ते जाऊ दे, इतक्या वर्षानंतर तू भेटले, नात कुठे, माझी नात कुठे सांग. आणि तेवढ्यातच कमळी धावत येते आणि आईला आई अशी हाक मारते आणि मिठी मारते. त्या क्षणी अन्नपूर्णा आणि राजन यांना धक्का बसतो. म्हणजे इतके दिवस झालं आपली नात, आपली मुलगी आपल्यासोबतच आहे आणि ते आपल्याला कळलेलं सुद्धा नाही, यामुळे त्यांना धक्का बसलेला असतो. तर इकडे कामिनी आणि अनिकाची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. रागिणीच्या तर शिट्ट्याच वाजलेल्या असतात. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, असं म्हणत ती सुद्धा पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.